राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत। आज पत्रकार परिषद लावण्याचं कारण की आपण आज पाहत आहोत कळंबोलीच्या विकासासाठी सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं शिष्टमंडळ आमदार प्रशांतदादा ठाकूर यांना भेटलं व त्यांना मागणी केली की कळंबोलीच्या विकासासाठी पनवेल महानगरपालिकेने 200 कोटी रुपये निधी देण्यात यावा किंवा शासनाकडून देण्यात यावा अशा मी 2 पर्याय त्यांना सुचवले होते। त्यानंतर आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी सांगितलं की आपण आयुक्तांची भेट घेऊन त्यांना आपण जे कळंबोलीतील समस्या आहेत त्या मार्गी लावण्यासाठी आपण त्यांना सांगूया। सर्वजण आम्ही शिष्टमंडळ गेल्यानंतर आयुक्तांची भेट घेतली व त्यांनी आठवडाभरात आपण याच्यावरती निर्णय घेऊ व कळंबोलीच्या विकासासाठी जेवढा जास्तीत जास्त शक्य होईल तो निधी आपण देण्याचा प्रयत्न करू। त्यावेळी आमचे सन्माननीय सभागृह नेते माजी सभागृह नेते परेशदादा ठाकूर, सन्माननीय माजी नगरसेवक अनिलजी भगत, रविशेठ पाटील शहराध्यक्ष बबनजी, सर्वजण आम्ही मिळून आयुक्तांची भेट घेतली व त्या निधीसाठी त्यांना मागणी केली व त्यांनी आश्वासित केलं की लवकरात लवकर कळंबोलीतील जो तुम्हाला निधी हवा आहे तो त्या समस्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल। परंतु काही राजकीय पक्ष जे आहेत ते श्रेय घेण्याचा जो केविलवाना प्रयत्न करतात, त्यासाठी आज ही साधारण पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे। आज आपण या पत्रकार परिषदेमध्ये सर्वांना कळवू इच्छितो की कळंबोलीतील नागरिकांसाठी ज्या मूलभूत सुविधा ज्या पाहिजेत त्यासाठी आपण प्रथमतः रस्ते काँक्रिटीकरण करणे व ड्रेनेज लाईनची जी सर्वात मोठी समस्या होती कळंबोलीमध्ये त्या ड्रेनेज लाईन नव्याने टाकणे यासाठी आपण निधीची पहिला मागणी केली होती। ह्या मागणीला जोडून कळंबोली मध्ये जो होल्डिंग पॉइंट आहे त्याच्यामध्ये गेली कित्येक वर्षापासून जो गाळ साचलेला आहे तो गाळ काढण्यातच आलेला नाही। सिडको करून अनेक वेळा पाठपुरावा करून देखील सिडकोने त्याकडे दुर्लक्ष केलं। होल्डिंग पॉइंट मध्ये एसटीपी प्लांट आहेत, ते प्लांट जर कधी बंद झाले, लाईट नसेल किंवा जनरेटरचा डिझेल संपला तर ते प्लांट बंद पडले जातात। त्यावेळी बॅकफायर होऊन तो पाणी जो आहे पूर्ण जलवाहिन्यांमधून तो नागरिकांच्या वगैरे केलफायबर जे एरिया आहेत त्या नागरिकांच्या पूर्ण घरामध्ये जो सांडपाणी वर येत होता। ह्या मागणीला अनुसरून आपण सातत्यानं बबनजी मुकादम असतील प्रभाग 8 मध्ये त्यांच्या वार्डामध्ये हा जास्तीत जास्त त्रास नागरिकांना होत होता, त्यामुळे आपण ही मागणी केली होती। ह्या मागणीला अनुसरून आयुक्तांनी देखील सांगितलं की लवकरच आपली सिडको हस्तांतरण झाल्यानंतर ही कामं करू। सातत्यानं सन्माननीय सभागृह नेते दर महिन्याला असा कोणताही नेता नसेल की विरोधी पक्षाचा की त्यांनी कळंबोलीसाठी एवढे दौरे केले असतील। सकाळी 6:30-7 वाजता देखील त्यांनी कळंबोली शहरासाठी सातत्याने ते उठून प्रशासनाला सोबत घेऊन 7 वाजता देखील त्यांनी कळंबोली शहरासाठी गेले। 10 ते 15 वेळा व्हिजिट केले आहेत। स्वतः नाल्यांमध्ये उतरून त्यांनी पाहणी करून नागरिकांच्या समस्येसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले। तेव्हा कुठे आज हे फल हे नागरिकांच्या सर्वांच्या साथीनं आज हे फल आपल्याला कळंबोलीसाठी मिळत आहे। आज आपण बघितलं की 200 कोटी रुपयाचा निधी जो कळंबोलीसाठी सन्माननीय गणेशजी देशमुख साहेब यांनी जो केला त्याबद्दल देखील मी त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो। आज आपण कळंबोलीमध्ये जो निधी आला, जे काही राजकीय पक्ष आहेत की त्यांना वाटतं की आयुक्तांनी लगेच एवढा निधी कसा काय मंजूर केला, त्याच्या मागे जे कारण आहेत ते त्यांना अजूनपर्यंत काही माहितीच नाही का निधी एवढा कसा दिला लगेच। त्यासाठी सन्माननीय आमचे नगरसेवक जे आहेत अनिलजी भगत साहेब यांनी सातत्याने त्यासाठी पाठपुरावा केला। आज आपल्या पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून पनवेल महानगरपालिकेला दर महिना 4 कोटी रुपये निधी हा फक्त जीएसटीच्या मार्फत दिला जायचा, फक्त 4 कोटी। त्यावेळी सरकार होतं आघाडी सरकार आणि पनवेल महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टीची
पनवेल महानगरपालिका होती. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचं नाक कसं दाबायचं, तर यांना निधीची कमतरता भासेल असं कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांबरोबर आघाडी सरकारने सातत्यानं कसा दबाव तंत्र वापरायचा असे सातत्याने त्यांनी प्रयत्न केले. त्यानंतर सर्व नगरसेवक मिळून आमदारांच्या ही वस्तुस्थिती जी आहे ती त्यांना सांगितली. सन्माननीय अनिल भगत साहेब यांनी देखील त्यांना सर्व सविस्तर याची माहिती दिली. त्यानंतर कोणतेही पर्याय आमच्याकडे उरले नव्हते. त्यावेळेस सन्माननीय आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कानावर देखील हा विषय मांडण्यात आला. त्यानंतर पनवेल महानगरपालिकेच्या वतीने पत्रव्यवहार सुरू केला. त्या पत्रव्यवहाराला कोणतीही दाद मिळत नव्हती. वारंवार मंत्रालयात देखील सभागृह नेते असतील यांनी पाठपुरावा करून आमदार साहेबांच्या मार्फत तिथे आपण त्यांना निवेदन दिली, पत्रव्यवहार केला, तरी देखील कोणत्याही जीएसटीचे पैसे हे पनवेल महापालिकेला येत नव्हते. त्यानंतर आपण जीएसटीच्या साठी आपण न्यायालयात दाद मागितली. न्यायालयात रिट पिटिशन दाखल केल्यानंतर सन्माननीय अनिल भगत यांच्या मार्फत न्यायालयात रिट पिटिशन आपण दाखल केली. त्यानंतर न्यायालयाने पूर्ण वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यावेळी पनवेल महानगरपालिकेला जे 4 कोटी रुपये यायचे प्रत्येक वर्षी महिन्याला 4 कोटी रुपये द्यायचे आपल्याला, ते आता ऍक्च्युअली आपल्याला यायला पाहिजे होते 250 कोटी रुपये. पण मुद्दामून महानगरपालिकेचे कमी पैसे करत करत विरोध यांना कसा करायचा असं वारंवार ते करत राहिले. व आज आपण ऍक्च्युअल कोर्टाने आपल्या बाजूने निर्णय दिल्यानंतर पनवेल महानगरपालिकेची जी थकबाकी होती जीएसटीची शासनाकडे, ती सर्व अशी मिळून आपल्याला जवळजवळ आता 1600 कोटी रुपये हे शासनाकडनं मंजूर झाले आहेत देण्याचे. आता पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला जे शासनाकडनं जे पैसे जीएसटीचे आलेले आहेत ते आतापर्यंत 500 कोटी रुपये आपल्याला शासनाकडून मंजूर झालेले आहेत पनवेल महानगरपालिकेसाठी. अशा टप्प्याटप्प्यानं जी आपली उर्वरित रक्कम जी आहे ती देखील पनवेल महानगरपालिकेला लवकरात लवकर जीएसटीच्या मार्फत दरवर्षीप्रमाणे आज आपल्याला मिळत आहे. त्यामुळे आज आपण हा जो विकास आहे पनवेलचा, तो आज विकास ऍक्च्युअल आपल्याला पाहायला मिळत आहे. तर सन्माननीय नगरसेवक आमच्या अनिल भगत साहेब असतील, हा जो त्यांनी लढा दिला न्यायालयामध्ये त्याचं यश आहे. आणि ते यश आज पनवेल महानगरपालिकेच्या नागरिकांसाठी आम्हाला हे न्यायालयात जावं लागलं व न्यायालयाने देखील ही सर्व महत्वाची बाजू ऐकून घेतल्यानंतर आज आपल्या बाजून निर्णय लागला. तेव्हा हे आज आपल्याला फल हे जे आहे ते मिळत आहे. असं करत असताना आपल्याला आज प्रत्येक वर्षाला आता हा जीएसटीच्या मार्फत 250 कोटी रुपये असे मागचे बॅकलॉग देखील आहे. हा जो टोटल आपल्याला 700 कोटी रुपये असे पनवेल महानगरपालिकेला भेटणार आहे. तर याचं पूर्ण श्रेय माननीय आमचे सर्वांचे आमचे नेते आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांना जातं. कारण की आज त्यांनी जर हा पाठपुरावा व त्यांनी जर ही तयारी दाखवली नसती, कारण की पनवेलच्या जनतेचा विकास करणं हे आमचे नेते यांचा जो विजन आहे, सन्माननीय परेशदादा ठाकूर असतील व आमदार प्रशांतदादा ठाकूर, ह्या नेत्यांव्यतिरिक्त मला आजपर्यंत इथे जेवढे पण विरोधी पक्ष जरी असला, परंतु जो पनवेल महानगरपालिकेमध्ये जो एक विजन ठेवून जो नेता काम करतो, असा नेता आज पनवेलमध्ये कुठेही उरलेला नाही. विरोधी पक्ष असतील, सर्व असतील, आज विरोधी पक्ष तरी असेल, त्यांचे देखील हे काम होतं की पनवेल महानगरपालिकेमध्ये विरोधाचं काम होतं की त्यांनी पाठपुरावा करून हा निधी आणला पाहिजे होता. परंतु विरोधी पक्षांनी कुठेही याची वाच्यता न करता हे सर्व जे काम आहे हे सर्व सत्ताधारी म्हणून आम्हाला पार पाडावं लागलेली भूमिका आहे. मग त्याच्यामुळे हे श्रेय जे आहे हे साहजिकच आमचंच आहे. कारण की याच्यासाठी जे पूर्ण प्रयत्न जे आम्ही केलेले आहेत आणि त्यामुळे आज हा कलमोलीसाठी जो आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी न्याय दिला आणि 200 कोटी रुपयाचं निधी जो मंजूर केलं, हे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी आज कलमोलीच्या जनतेचं हित बघितलं. कारण की ते वारंवार ते येत असतात, त्यांना देखील कलमोलीच्या समस्या माहिती आहेत. कलमोली 2005 मध्ये पुराखाली गेली होती, काय परिस्थिती कलमोलीची ऍक्च्युअल आहे ही त्यांना सर्व माहिती होती. त्यासाठी त्यांनी कलमोलीच्या सर्व नगरसेवक असतील यांची मागणी रास्त आहे हे समजावून आयुक्तांची भेट घेतली व या भेटीला आयुक्तांनी देखील दाद दिली. 200 कोटी रुपयाचा जो निधी आहे तो आम्हाला मान्य केला. कळंबोलीमध्ये जास्त करून जी गार्मेंट्स वगैरे आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष वगैरे केलेलं आहे.
आणि आता सिडकोकडनं ती हस्तगतीची प्रक्रिया चालू आहे, पण भविष्यामध्ये अजून कुठल्या या संदर्भात अजून मैदान किंवा गार्डन होणार आहे कळंबोलीमध्ये? त्याच्याबद्दलच आता अमर पाटीलजी यांनी सांगितलं त्याप्रमाणे 2022च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही कर्डिलेजींना आपले पनवेल महानगरपालिकेचे उद्यान विभाग त्याच्याकडे होता, त्यांना येऊन सकाळी 7-7 वाजता आम्ही हे मैदान आम्ही ते बागा आणि मैदानं ती बघायला यायचो आणि तेव्हापासून याचे डेव्हलपमेंट चालू केले आणि म्हणूनच आज ते एक साधा विशिष्ट दिशा एक साधा विशिष्ट दिशेने ही विकास कामं चालू आहेत. हा निधी होता तो कमी होता नंतरच्या काळामध्ये, आता साधा ज्या प्रकारे निधी आता आणखीन जास्त उपलब्ध झालेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला इथे मैदानं आणि मोठ्या बागा या सुद्धा आम्हाला उपलब्ध करून देता येणार आहे, त्याचा विकास करता येणार आहे. त्याच्याच प्रमाणे कुस्ती हा जो आपला खेळ आहे हा भारतीय मातीतला खेळ आहे, आपल्या महाराष्ट्राच्या मातीतला खेळ आहे. हा खेळ जर डेव्हलप केला तर नक्कीच त्याचा उपयोग हा आपल्या युवकांना शारीरिक कसरतीसाठी होऊ शकतो. म्हणून कुस्ती या खेळाला सुद्धा इथे विशेष प्राधान्य देण्याचं सुद्धा आम्ही ठरवलेलं आहे. खरोखरच पुढील काळामध्ये आपण पाहतच आहात की कशा प्रकारे कळंबोलीमध्ये या इथं विकास कामांचं आपण विकास पर्व हे आपण आणलेलं आहे आणि याच्या प्रमाणेच स्पोर्ट्स साठी सुद्धा या इथं विशेष क्रीडा संकुलं ही सुद्धा उभी राहायला लवकरच चालू झालेली आपल्याला दिसून येते. दादा काय सांगाल की आपला सिडको आणि महापालिकेचा ताळमेळ सांभाळता नगरसेवकांची दमछाक होते, काही विकास कामं सिडकोच्या हाजी करता ते होत नाहीत. मी आपल्या स्वतःचं एक काम बघितलं, मलनिसर्ग केंद्र असेल खारघरचं, आपल्याला स्वतः नगरसेवकांबरोबर जाऊन सिडको अधिकाऱ्याशी चर्चा करून निवेदन देऊन असे काही प्रश्न असतात का ते मार्गी लावण्यासाठी आपल्यासारख्या नेत्यांना पुढे जावं लागतं, नगरसेवकांना दाद दिली जात नाही. हा सिडकोचा कारभार आणि महापालिकेचा कारभार हे सूत्र हे महापालिकेकडे एक हाती कधी येईल आणि याच्यावरती नगरसेवकांना समाधानकारक कारभार कसा करता येईल याबाबतचं होतं. मुळामध्ये सिडकोचं काम हे शहर निर्माण करण्याचं आहे, शहर ऍडमिनिस्ट्रेट करण्याचं किंवा ते येथील प्रशासकीय व्यवस्था पाहण्याचं काम हे सिडकोचं नाहीच आहे. तरी सुद्धा याच्यामध्ये नक्कीच सिडकोकडून उशीर झालेला आहे, परंतु त्यांनी आता मोठ्या प्रमाणामध्ये या सोयी सुविधा या हस्तांतरित केलेल्या आहेत आणि म्हणूनच पनवेल महानगरपालिका या इथं आता मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं करत आहेत किंवा सुधारणा करत आहेत आणि त्याचा चांगला असा परिणाम नक्कीच अगदी पुढील 5 ते 6 महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येईल. अनेक भूखंडे हस्तांतरित होत आहेत, बिल्डर लॉबीकडे जात आहेत. भविष्यात महापालिकेला विशेष बाब अंतर्गत अनेक सुविधा नागरिकांना द्यायच्यात. हे भूखंड शिल्लक राहतील का महापालिकेला विशेष बाब अंतर्गत नागरिकांना सेवा देण्यासाठी? हे मुळामध्ये जे प्लॉट जे आहेत ते आरक्षित केलेले आहेत आणि जे इंटरनॅशनल स्टँडर्ड आहे यानुसारच सिडको चालते आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये. आणि सिडकोचा असं नाहीये की सिडको ठाम नकार देता याच्यातला भाग नाही, थोडासा वेग त्याचा कमी असेल परंतु त्याचं हस्तांतरण हे चालू आहेच आणि लवकरच ते पूर्ण सुद्धा होईल. त्याच्यामध्ये काही असं संशय व्यक्त करावा असं काही स्थिती तर दिसत नाहीये. सर आता परिवहन सेवा ज्या आहेत पण नवी महानगरपालिकेचे तुम्ही वापरता पनवेल महानगरपालिकेसाठी, पनवेल वास्ट मोठं व्हायला लागलेलं आहे, एअरपोर्ट आहे, 3री मुंबई तुम्हाला जॉईन व्हायला लागलेली आहे, तर आपलं स्वतःचं परिवहन व्यवस्था तुम्ही चालू करण्याबद्दल प्रयत्न करणार आहात की पनवेल आणि नवी मुंबई मिळून जसं पुणे आणि पिंपरी चिंचवड मिळून असं काय प्राधिकरण करता येईल का, त्या संदर्भात काय विचार करणार आहात? मुळामध्येच पनवेल महानगरपालिकेने माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांनी जो प्राधान्यक्रम ठरवलेला आहे त्याच्यानुसार पहिलं आहे आरोग्य, दुसरं आहे शिक्षण, तिसरं आहे पायाभूत सुविधा. तर मुळातच असलेला तुटपुंज असा मनुष्यबळ आणि त्याच्याच बरोबर आर्थिक बळ हे आतापर्यंत सक्षम आपण असे नव्हतो त्याच्यात, त्यामुळे ह्या विषयाला आम्ही प्राधान्यक्रम दिलेला नाही. आम्ही लवकरच त्याच्याबद्दल आम्ही हालचाल चालू करू, पण खरोखरच सध्याच्या काळामध्ये आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेचे आभारी आहोत की त्यांनी आतापर्यंत येथील वाहतूक व्यवस्था ही सांभाळलेली आहे, चांगल्या प्रकारे सांभाळली आहे आणि एक मोठा भाऊ म्हणून सांगतात ते त्यांच्या जबाबदाऱ्या हे चांगल्या प्रकारे पार पाडतायत. पुढील काळ सुद्धा ते अशीच ते जबाबदारी आमची ही महत्वाची जबाबदारी ते पार पडतील आणि सध्या तरी आम्ही या विषयाकडे विशेष आम्ही त्याच्याकडे ध्यान देऊ शकणार नाही. पण मोठ्या भावाचे पैसे अडकले, छोटा भाऊ देण्यात आला परिवहनचे नाही, पण नक्कीच आता आतापर्यंत आमचं आर्थिक बळच तेवढं नव्हतं ना. आता 1600 कोटी मधून
आम्हाला 200 कोटीच आत्ताचे आलेले आहेत. तर आधी घरात आमचं घर चालावं, आणखी समजा या इथं घरामध्ये जे काही पाणी वगैरे सगळं साचतंय ते पाणी बाहेर जाण्याची जबाबदारी आहे, म्हणजे बाहेर काढण्याची जबाबदारी आहे, ती पूर्ण करू. त्याच्यानंतर मोठ्या भावाशी करूच. सर 200 कोटी तुम्ही कळंबोलीला दिलेले आहेत, तर इतर जो एरिया आहे, खांदा कॉलनी आहे, तर जो काही वेगळा एरिया सगळा, प्रत्येक एरियाला असं काय तुम्ही ठरवलं की काय? आम्ही एकूणच कळंबोली सोबतच खारघर असेल, नवीन पनवेल असेल, या इथे सुद्धा अशा प्रकारची मोठी कामं आम्ही करत आहोत आणि याचा फायदा हा या इथं पूर्ण पनवेल महानगरपालिकेला होऊ शकेल. मागील वर्षी आपल्याला माहितीच असेल की 2 किंवा 3 जून 2022 रोजी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय सुनील तटकरे साहेब हे यांच्या हस्ते 400 ते 500 कोटींच्या कामांची उद्घाटन केली गेली. त्याच्यानंतर मग म्हणजेच 1 जून 2022 पासून ते आजच्या तारखेपर्यंत 112 कोटींची कामं ही सुद्धा काढलेली आहे, ज्याच्यामध्ये प्रभाग समिती अ या इथं 14 कोटींची कामं, प्रभाग समिती ब या इथं 32 कोटींची कामं, प्रभाग समिती क या इथे 15 कोटींची कामं, प्रभाग समिती ड या इथे 49 कोटींची कामं आणि त्याच्यावर संपूर्ण पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेली कामं अशी 1,45,00,000 कामं, अशी 112 कोटींची कामं ही सुद्धा काढलेली आहेत. त्याच्याच बरोबर सिवरेज लाईन आणि वॉटर डिस्ट्रीब्युशन ही अत्यंत महत्वाची असलेली 300 कोटीचं काम आहे, म्हणजे 175 कोटी 123 कोटी अशी 300 कोटींचं काम आहे. हे पुढील एका महिन्यामध्ये त्याचं ते काम सुद्धा आता लवकरच चालू होईल, ज्याच्यामुळे ग्रामीण परिसर जो आहे, ग्रामीण परिसरमध्ये कोणत्याही सांडपाण्याचा विषय हा नक्कीच आता त्या इथं आता गंभीर होणार नाहीच. त्याच्याच बरोबर पाण्याच्या टाक्या आणि त्याच्याच बरोबर पाण्याच्या लाईन ह्या आल्यामुळे पाणी हे सक्षमपणाने सर्वांना पोहोचलेलं दिसेलच. त्याच्याच बरोबरीने भावाशिवाय पाणी पुरवठा योजना याच्यातून 130 MLD पाणी हे माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सोबत मी 2014 पासून मी बघत होतो की ते कशा प्रकारे ते या इथे ही योजना कार्यान्वित व्हावी यासाठी ते प्रयत्न करत होते. महानगरपालिका झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये यश लाभलं आणि 130 MLDचं पाणी आपल्याला भेटणार आहे. त्याच्याबद्दलची वर्क ऑर्डर कधीच दिली गेली आहे. पुढील एका वर्षामध्ये त्याचे पाईप सुद्धा येतील. कोरोनामुळे या पाईपच्या ऑर्डरला उशीर झालेला आहे. एका वर्षामध्ये त्याचे पाईप येतील, म्हणजे ज्या वेळेला ह्या पाण्याच्या टाक्या बांधलेल्या असतील त्यावेळेला पाणी सुद्धा आलेलं असेल आणि त्याचा फायदा हा पनवेल महानगरपालिकेमध्ये सगळ्यांना होणार आहे. म्हणजे स्वतः हे आपण पूर्ण पनवेल महानगरपालिकेमध्ये प्रत्येक गावापर्यंत, प्रत्येक कॉलनीपर्यंत, प्रत्येक सेक्टर पर्यंत प्रभावीपणे पोहोचून सर्व नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सेवा भेटाव्यात, जेणेकरून त्यांना विकासाच्या त्यांना समान संधी भेटाव्यात, ह्या दृष्टीने इथं सर्वजण सजग आहेत. सर, पनवेल महानगरपालिका एरिया सोडला तर आपला ग्रामीण भाग आहे, जसं सुकापूर सोडल्यानंतर आकुर्ली वगैरे तिथे पाण्याचा प्रश्न नाहीये. मी आमदार साहेबांना पण मी प्रश्न विचारला होता. साहेबांनी मला सांगितलं की सिडकोचा प्रॉब्लेम आहे, नैनाचा प्रॉब्लेम आहे, पण मग तो पाण्याचा प्रश्न आपण कशा प्रकारे सोडवा ग्रामीण भागातला सुकापूर सोडल्यानंतर. तो सिडको कडून जिथं पाणी दिले जात आहे त्याच्याबद्दल सिडको वरतीच खरोखरच अवलंबून आहोत आणि म्हणूनच आम्ही सिडको इतर सुविधा या इथे हस्तांतरित करताना आम्ही पाण्याची सेवा ही आम्ही हस्तांतरित करून घेतलेली नाहीये. कारण या इथे सिडको ही पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत किमान समजा 90 ते 95 हजार घरं ही ती बांधते आहे. मग ती खारघर असेल, पेंदर असेल, सर्व ठिकाणीच ते बांधत आहेत. परंतु ज्यांनी पाण्याची व्यवस्था ते काय उभी करतायत याच्याबद्दल सिडको स्वतः समाधानकारक उत्तर देत नसल्यामुळे आम्ही सिडकोकडून ती सेवा आम्ही हस्तांतरित करून घेत नाही आहोत. त्याच वेळेला महानगरपालिकेच्या माननीय आमदार प्रशांत ठाकूर आणि महानगरपालिका यांच्या सोबत हा विषय वारंवार आम्ही फडणवीस साहेब असतील आणि मंत्रालय या इथं आम्ही वारंवार तो विषय मांडून याच्यामध्ये इथं समजा चांगला एक मार्ग भेटावा याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. प्रत्यक्ष कामं सुरू व्हायला किती वेळ लागेल? रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण आणि सध्या जे खड्डे पडलेत खारघर, कळंबोली वगैरे, त्याचं काय म्हणजे पालिकेच्या मार्फत? आता मुळामध्येच एक नियमच हा आहे की अस्फाल्टिंगची कामं, डांबरीकरणाची कामं ही 16 मे ते 15 ऑक्टोबर पर्यंत करू शकत नाही. 15 ऑक्टोबरच्या नंतर दुरुस्तीची कामं चालू झाली दिसतील आणि ही जी काही कामं आता 300 ते 350 कोटीची कामं ही जी काही येत आहेत किंवा आता सध्या आपण ह्या कामाबद्दल बोलतो होर्डिंग पॉट आणि कळंबोली मधील सध्या रस्त्याची कामं आपण बोलत आहोत. नक्कीच जानेवारी महिन्यापर्यंत ही कामं चालू होऊ शकतील.
आता नागरिकांचा सर्वात मूलभूत प्रश्न म्हणजे आरोग्याचा प्रश्न, ज्याबद्दल महानगरपालिकेचा खूप विशाल कारभार आहे. कारण महानगरपालिकेचं कोणतंही मोठं हॉस्पिटल नाही, म्हणजे काम कुठवर हॉस्पिटलचं नवीन उद्घाटन केलेलं आहे त्याचं काम कुठवर आलेलं आहे, आणि जो येणारा निधी या हॉस्पिटलसाठी बांधण्यासाठी वापरण्यात येईल का? पनवेल महानगरपालिकेकडून पूर्वीच्या काळामध्ये या इथे झेडपीचे 3 ते 4 एवढी आरोग्य केंद्र होते आणि पनवेल महानगरपालिकेचं स्वतःचं एक केंद्र होतं. आजच्या घडीला 14 केंद्र ही आपण चालू केलेली आहेत आणि गेल्या 6 महिन्यामध्ये पनवेल महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार 14,000 पेक्षा जास्त रुग्णांनी या इथे भेट दिलेली आहे. आणि भारतीय जनता पार्टी ही त्यांच्या नगरसेवक म्हणजे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ह्या येथील सेवा सुविधा ज्या आहेत त्या चांगल्या प्रकारच्या आहेत की नाही याच्यावरती नेहमीच लक्ष ठेवते. नुकताच आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या दिवशी येथे स्पेशालिस्ट जे आहेत, स्किन केअर स्पेशालिस्ट असतील किंवा गायनॉलॉजिस्ट असतील, जे स्पेशालिस्ट आहेत त्यांच्या सेवा सुद्धा चालू केलेल्या आहेत. तर अशा प्रकारे या सेवा चालू केलेल्या आहेत. हॉस्पिटल बांधायचं जो प्रोजेक्ट होता माता बाल संगोपन केंद्र 300 बेडचं ते चालू करायचं होतं, तर ते थोडा त्याच्यामध्ये नक्कीच आता रुकावट आलेली आहे. कारण कळंबोली या इथे आपण पाहता की कळंबोली सर्कलला मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होते. तर माननीय नितीन गडकरी साहेबांनी त्या इथं 500 ते 700 कोटीचा असा मोठा पूल ते बांधत आहेत आणि त्याच्यासाठी जे अप्रोच रोड ग्रेड सेपरेटर असतील तर त्याच्यामध्ये हा प्लॉट येत असल्यामुळे थोडंफार आपल्याला कॉम्प्रोमाइज करायला लागणार आहे. परंतु त्या अलाइनमेंट पूर्णपणे 100% फिक्स न झाल्यामुळे, फायनल न झाल्यामुळे त्या इथे आतापर्यंत आपल्याला किती प्लॉट आपल्याकडे बाकी राहतो आणि आपण कशा प्रकारे मग आपण बांधकाम करू शकणार आहोत हे काम आहे हे थांबलेलं आहे. परंतु मी आपल्याला सांगेन की माननीय माजी आरोग्य सभापती श्री डॉक्टर अरुण भगत यांच्या मागणीनुसार आपण मोबाईल हॉस्पिटल सुद्धा आपण चालू करत आहोत की अशा अनेक केंद्र आहेत, अशा अनेक जागा आहेत ज्या जेथील लोक हे आरोग्य सेवा प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून ते हॉस्पिटलपर्यंत येऊ शकत नाही. कारण त्यांचा रात्री घरी येण्याचाच वेळ असतो 7 आणि 7:30चा आणि सकाळी ते निघून जाणार. तर मग त्यांना कसं काय लाभ भेटणार, म्हणून आपण मोबाईल हॉस्पिटल आपण चालू करत आहोत. या मोबाईल हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण प्रभावीपणे काम करू शकू असा मला इथे विश्वास वाटतो. कळंबोलीमध्ये वाहतुकीचा खूप बोजवारा उडतो आणि वाहनतळ एखादं महापालिका उभारणार आहे खास कळंबोलीसाठी. आणि कळंबोलीमध्ये दुतर्फा वाहनं उभी केल्यानंतर जो बोजवारा 5 नंतर संध्याकाळी उडतो 5 रात्रपर्यंत. कळंबोलीमध्ये कुठेही वाहनतळ नाहीये, एवढं मोठं नागरीकरण झालंय आणि प्रचंड लोकांना त्याला त्रास द्यावा लागतो, म्हणजे त्रास सहन करावा लागतो. तर महापालिका असं एखादं पे अँड पार्क मध्ये का होईना लोक पैसे द्यायला तयार होतील, पण एखादं वाहनतळ आपण तुम्ही उभारणार का? एवढा मोठा निधी येणार आहे तर एखादं भूखंड घेऊन कळंबोलीकरांसाठी वाहनतळ एखादं. सध्या स्थितीला आपल्याकडे जर बघितलं तर पनवेल महानगरपालिकेकडे स्वतःचा असा भूखंड कोणत्याही सुविधा देण्यासाठी नाहीये. आपण सिडकोकडनं ज्या ज्या आपल्याला सेवा हस्तांतर करून घ्यायच्या असतात त्यावेळेला आपण सिडकोकडे एखादी मागणी करतो भूखंड मिळण्यासाठी आणि ते सिडकोने काही प्लॉट असे रिझर्व ठेवलेत. प्लेग्राऊंड असतील, गार्डन्स असतील, आपले युपीएससी सेंटर असतील, तेच सध्या भूखंड आपण सिडकोकडनं ताब्यात घेत आहोत. वाहनतळासाठी असा कोणत्याही कलंबोलीच नाही तर पूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये सिडकोने कोणताही भूखंड पनवेल महानगरपालिका आजपर्यंत देण्यात आलेला नाही. एक प्रश्न होता की एकतर कोणत्या राजकीय पक्षाने ते श्रेय घेतलं त्याला जोडून सर तुम्हाला प्रश्न होता की देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्यावेळी स्वराज्याच्या वेळी ते आले होते त्यावेळी ते म्हटले होते की मालमत्ता करासंदर्भात मार्ग निघू शकतो, जाहीर भाषणात म्हटले होते. आणि त्यावेळी ते म्हटले होते की याच्याबद्दल कॅबिनेटमध्ये निर्णय आणि वगैरे घ्यावा लागेल. तर आता सध्या भाजपची, कारण तुम्ही स्वतः एक पत्र दिलं होतं सिडकोनी जो कर घेतलाय तो परत देण्यासाठी. आता नागरिकांनी अजूनही 60-65% कर दिलेला नाही मालमत्ता, ही सुद्धा मोठी रक्कमच आहे. समजा द्यायला आयुक्त साहेब म्हणतात की जप्तीची कारवाई आम्हाला भविष्यात करावी लागेल. भाजपची एकूण भूमिका काय मालमत्ता करासंदर्भात? मुळामध्ये त्याच्यामध्ये हा जो काळ आहे 2016 साली महानगरपालिका आपली स्थापन झाली आणि तेव्हापासून टॅक्स हा लागू झालेला आहे. परंतु मधल्या काळामध्ये जो कोरोनाचा काळ जो होता तो सर्वांसाठीच आघात करणारा असा होता. त्याच्यातून कोणीही सुटू शकलेलं नाही. तो कोणी किती सर्वसामान्य माणूस तो असावा त्याला हे भोगायला लागलेलं आहे. तर या कोरोनाचा जो काळ होता त्याच्यातून सूट भेटावी या सर्व टॅक्समधून
ह्यासाठी आम्ही आमचे जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे. मीटिंगची मागणी सुद्धा आम्ही केलेली आहे. लवकरच हा विषय हा मार्गी लागू शकेल या दृष्टीने माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण कार्यरत आहोत. नक्कीच त्याच्याबद्दल एक चांगला असं सांगता आपल्याला त्याचा परिणाम हा आपल्याला दिसून येईल असं मला वाटतं. जे 2 वर्षाचा कर माफ करण्याची सुद्धा तुमची मागणी आहे का? जी काही मागणी आहे ती खुद्द चर्चात्मक संदर्भात ती सोडवलेली ही चांगली पडणार आहे. म्हणजे